21 ऑक्टोबरला शिवापूर येथे टोल नाक्यावर एका चेकपोस्ट जवळ खासगी वाहनास 5 करोड रुपयांची रक्कम मिळाली आणि त्यानंतर आता जवळपास 23 दिवस झालेले आहेत तरी देखील याबाबतची कुठलीही माहिती मिळाली नसल्याने आता युवक काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो। आपल्यासोबत अक्षय जैन आहेत। काय सांगाल, एकूणच तुम्ही कोणाला अर्ज दिलेले आहेत आणि काय मागणी करता यामध्ये? 21 तारखेला ज्यावेळेस 5 कोटीची रक्कम पोलिसांना मिळालेली, पोलिसांनी तात्काळपणे महसूल विभाग, निवडणूक आयोग आणि इन्कम टॅक्स विभाग या तिघांना माहिती कळवली। त्यांचे अधिकारी तिथे पोहोचले आणि साधारण 8 तास तिथे चौकशी सुरू होती आणि पोलिसांनी ती रक्कम जी होती 5 कोटीची ती इन्कम टॅक्स विभागाकडे देण्यात आलेली। आमची मागणी अशी होती की ही रक्कम कोणाची होती, कुठून आलेली, कुठे जात होती, या संबंधातली माहिती जी आहे ती तुम्ही देण्यात यावी। तर पोलिसांनी आम्ही माहितीचा अर्ज दिलेला तिघं डिपार्टमेंटला। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, एक आठवड्याभरात त्यांचा रिप्लाय आला माहिती देऊ शकत नाही। पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की त्यांचा 23वा दिवस आहे आज, त्यांचा रिप्लाय अजून आलेला नाहीये। जर FIR दाखल झालेली नाहीये, 5 कोटीची रक्कम मिळते आणि FIR दाखल नाही, दिस इज व्हेरी सरप्राइझिंग आणि अनएक्सपेक्टेड। आणि त्याच्यानंतर सुद्धा अजून 23वा दिवस आहे, पोलिसांचा रिप्लाय नाहीये, निवडणूक आयोगातर्फे रिप्लाय नाहीये। तर एकंदरीत सरकारी यंत्रणेचा जो उपयोग आहे सत्ताधारी पक्षाकडनं, भारतीय जनता पक्षाकडनं जो आहे तो चाललेला आहे। तुम्ही अर्ज कोणाला दिलेत आणि उत्तर कोणाचं मिळालं आणि उत्तरामध्ये काय नेमकं सांगितलं? उत्तर फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं आलेलं आहे अजूनपर्यंत की आम्ही ही माहिती देऊ शकत नाही। पैसे कुठून आले, कुठं होते, कोणाचे होते, काहीच देऊ शकत नाही। पैसे आमच्याकडे का देण्यात आलेले त्याच्याबद्दलही त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही। पोलिसांकडनं अजून उत्तर आलेलं नाहीये, निवडणूक आयोगाकडनंही अजून उत्तर आलेलं नाहीये। आम्ही 3 RTI टाकले, तिघांपैकी फक्त एकाचं उत्तर आलेलं आहे। यापुढे तुमची काय मागणी असणार आहे? उत्तर मिळालेली नाहीये तुम्हाला? नाही, हे क्लिअर दिसतंय, म्हणजे ज्या पद्धतीने या लोकांनी चेष्टेवारी सुरू केलेली आहे। 5 कोटीची रक्कम, जिथं 1 आणि 2 लाख रुपये भेटतात तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत महाराष्ट्रभरात, आणि जिथं 5 कोटीची रक्कम येते त्यांच्यावर काहीच कारवाई नाही, अजून त्याच्याबद्दलची माहिती कोणी द्यायला तयार नाहीयेत। ज्यावेळेस सुरुवातीला पैसे मिळाले त्यावेळेस सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं, वेलकम केलं। पूर्ण महाराष्ट्रभर ज्यावेळेस चर्चा झालेली की पुणे पोलिसांनी जे ग्रामीण पोलिसांनी ही जी रक्कम इनकॅश केलेली आहे तर त्यावर त्यांचं कौतुकही झालेलं। पण नंतर 8 तासात त्याच्यात अशा काय घटना घडल्यात की त्यानंतर हे सर्व पूर्ण गायबच झालेलं। नक्कीच माहिती देऊ शकत नाही असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे, मात्र काय नेमकी कारणं आहेत, का ही माहिती देऊ शकत नाहीये? नाही, शेवटी आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, ज्या काही यंत्रणा आहेत ते पूर्णपणे ते त्यांना वापरून घेत आहेत, त्यांना चालवत आहेत। जर 5 कोटी रुपयावर छोटी जर लहान मारामारी जरी झाली ना तिथं गुन्हा दाखल होतो, एवढी मोठी रक्कम असताना गुन्हा दाखल होत नाही। त्याच्यात त्यांचा कोड ऑफ कंडक्टचा नियम असेल किंवा अजून काहीतरी असेल, मग निवडणूक आयोगाने तक्रार करायला पाहिजे होती किंवा इलेक्शन कमिशनने तक्रार द्यायला हवी होती। पण गुन्हा दाखल का झाला नाही हा आमचा प्रश्न आहे, आणि त्यांच्या गुन्हा दाखल झालाच पाहिजे किंवा त्याची माहिती तरी तुम्ही बाहेर आणायला हवी होती। दुसरं, हे कोणत्या कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदारचे पैसे असतील तर एवढे पैसे कोणतेही कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार निवडणूक काळात कॅरी कसं काय करतोय सोबत, त्याची बिलं पावते तो सोबत ठेवणार। त्याला माहिती आहे का चेकपोस्ट 2-2 किलोमीटरवर चेक पॉईंट आहेत तरी सुद्धा या लोकांची हिंमत कसं काय होते? तर हे 100% असं आहे की हे पैसे जे होते हे निवडणुकीसाठी वापरले जाणारे पैसे होते। उमेदवारांना जे वाटप करण्यात येतंय सत्ताधारी पक्षातर्फे हे त्याचे पैसे होते। याबाबतचं तुम्ही फॉलोअप घेताय, माहिती मागवली, माहिती मिळत नाहीये, यानंतर तुमची काय ऍक्शन असणार आहे? तुम्ही याबाबतची काय ऍक्शन घेणार आहे? आम्ही पोलिसांच्या उत्तरांची वाट बघतोय, निवडणूक आयोगांच्या उत्तराची वाट बघतोय। त्यानंतर कायदेशीरपणे जे काही असेल ते आम्ही नक्कीच युवक काँग्रेस म्हणून आम्ही त्यांच्यावर हे करूयात, दाखल करणार आहोत। नक्कीच आपण जर पाहिलं तर या घटनेला 23 दिवस उलटलेले आहेत, मात्र तरी देखील कुठलीही माहिती जी आहे ती मिळत नसल्याने आता युवक काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो। पुण्याहून मुनायनपूर आहे, सिविक मिरर।